सिरोंचा तालुक्यातील टेकडा ते रेंगुंटा मार्गावर आज सकाळी मोठी दुर्घटना टळली आहे। रेंगुंटाकडे जाणारी प्रवासी बस नाल्यात पडता पडता थोडक्यात वाचली आहे। या बसमध्ये एकूण सुमारे 30 प्रवासी प्रवास करत होते। अचानक बस घसरल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। रेंगुंटा रोडवर पुलाचे काम सुरू असून वाहतुकीसाठी तात्पुरता पूल उभारण्यात आलाय। मात्र या तात्पुरत्या पुलाची स्थिती अत्यंत धोकादायक असून संबंधित विभागाने या रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। या भागातील जनता अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी पुलाच्या मागणीसाठी आंदोलन व निवेदन देत आहे। मात्र अद्यापही प्रशासनाला जाग येत नसल्याचं चित्र आहे। आज बस चालकाला वेळेत अंदाज न आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। अन्यथा बस नाल्यात कोसळून गंभीर अनुचित घटना घडली असती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कोणीतरी जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। तातडीने पुलाचे काम पूर्ण करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।